नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या देशात कोरोनाचा कहर सुरू आहे आणि त्यातच आता तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे पाल्य आणि पालक दोन्ही धास्तावलेले आहेत. तर दुसरीकडे शाळा कॉलेजेस बंद असल्यानं आणि ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू असल्यानं या लहानग्यांचं आधीच नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलेलंच आहे. कारण देशामध्ये या घडीला 45 वर्षे वयावरील आणि 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. पण 18 वर्षे वयोगटाखालील असलेल्यांच्या लसीकरणाचं धोरण सध्या ठरवण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे हे धोरण कसं असावं, धोरणाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला हवं, धोरण नसल्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, याच महत्त्वाच्या विषयावरती आज करणार आहोत चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये. देशामध्ये या घडीला कोरोना संसर्ग हा सुनामी सारखा पसरतोय. मुंबई दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. झपाट्यानं वाढणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचं बोललं जात आहे. केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांना लस घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र 18 वर्षांखालील मुलांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोच. त्यांच्या लसीकरणासाठी अद्यापही धोरण ठरलेलं नाहीये. पाहूया त्याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं आता धोकादायक रूप धारण केलंय. देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील प्रौढांना लसी देण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. त्यानंतर त्यांचं लसीकरण सुरू झालं. मात्र सध्या लहान मुलांमध्येही संसर्गाची प्रकरणं दिसून येत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा त्याची संख्या खूप जास्त आहे. लहान मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणं वाढत असली तरी सध्या लस दिली जात नाहीये. त्यामुळे लहान मुलांचा कोरोनापासून कसा बचाव करायचा असा प्रश्न पालकांना पडलाय. सध्या भारतात ज्या कोरोना लस वापरल्या जात आहेत त्यांची 18 वर्षाखालील मुलांवर कोणतीही चाचणी झालेली नाही. जगभरातील काही लशींच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू झाल्या आहेत, ज्यामध्ये मुलांवर कोविड लशीचा प्रभाव आणि सुरक्षितता तपासली जाते. मात्र या चाचण्या पूर्ण होऊन लस पूर्णपणे सुरक्षित आणि मुलांसाठी प्रभावी असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे सरकारकडेही 18 वर्षाखालील मुलांचं लसीकरण करण्याबाबत काही ठोस धोरण तयार असल्याचं समोर आलेलं नाही. सध्या 18 ते 44 आणि 45 अशा 2 वयोगटांमध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र या लसीकरणाच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ आहे. अनेक शहरांना सातत्यानं लसी अभावी लसीकरण ठप्प होत आहे. केंद्रावर गर्दी पाहायला मिळते. कित्येक नागरिकांना लसीविनाच परतावं लागतंय. अनेक दिवस लसीकरणाच्या नोंदणीसाठी वेटिंगवर राहावं लागतंय. एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळत नाहीये. असा सगळा सावळा गोंधळ माजलेला असताना आता 18 वर्षाखालील मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढतोय. काही प्रकरणांमध्ये लहान मुलांमध्ये आजार गंभीर स्वरूपाचा असल्याचं पाहायला मिळतंय. मग लहान मुलांना लस कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होतोय. मुलांना प्रौढांप्रमाणे लसीसाठी विविध आव्हानांचा सामना करू द्यायचा नसेल तर त्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे पालक प्रतिनिधी जयश्री देशपांडे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कामाक्षी भाटे आणि आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांचं मी या क्षणाला स्वागत करतो आणि सुरुवात जी आहे ती पालक प्रतिनिधी असलेल्या जयश्री देशपांडे यांच्यापासून करूयात. जयश्रीजी, या क्षणाला विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. शालेय विद्यार्थी असतील किंवा यावेळेला ज्युनियर कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यासमोर प्रश्न हाच आहे. कारण त्यांच्या लसीकरणासंदर्भातला निर्णय एका बाजूला घेतला गेलेला नसताना दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक वर्षाचं होणारं जे नुकसान आहे, त्यामुळे 18 वर्षे वयाखालील असलेल्यांसाठीचं धोरण निश्चित करणं याला आता प्राधान्य देणं कितपत गरजेचं आहे असं वाटतं? जयश्रीजी.
100% मी खरं तर आपल्या लोकशाही चॅनलचे आज इथे खूप मोठे आभार मानू इच्छिते. कारण बरेच दिवसापासून पालकांच्या मनामध्ये जो प्रश्न भेडसावत होता की जो कुठे बोलायचा हे समजत नव्हतं. आज खरं आमच्या प्रश्नांना वाट मोकळी करून दिल्याबद्दल सगळ्या पालकांकडनं मी आपल्या चॅनलचे धन्यवाद करते. खूप मोठा संभ्रम असा आहे की आता सध्या जे रोज नवीन नवीन प्रकार आपण ऐकत चाललोय. आता तिसरी लाट येत असताना ती तिसरी लाट 18 वर्षाच्या खालील मुलांमध्ये जास्त धोकादायक आहे. आपल्याच माध्यमातून मला 2 दिवसापूर्वी समजलं की काही ठिकाणी पुण्यामध्ये विशेषतः 10 रुग्ण सापडलेले आहेत. असं असताना आणि जेव्हा ह्याची लस आज कुठेही उपलब्ध नाहीये, भीती, शालेय शिक्षण तर आम्ही सध्या सोडूनच दिलेलं आहे. कारण शालेय नुकसान हे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की त्याचा कुठल्याही प्रकारे आपण लेखाजोखा नाही मांडू शकत. किंवा हे जे गेलेलं 1.5 ते 2 वर्षाचं जे मुलांचं नुकसान आहे हे वर्षही कसं जाणार याचा अंदाज आपल्याला येत आहे. ते शालेय नुकसान तर आपण त्याच्यामध्ये बोलायचंच नाहीये. आज सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी महत्वाची काळजी लागून राहिलेली आहे ती त्यांच्या हेल्थ बद्दलची. आज बऱ्याच वेळेला बरीच मुलं असिम्प्टमॅटिक पण असतात आणि आज जेव्हा 18 वर्षाच्या खाली मुलांना कुठल्याच प्रकारची लस नाहीये आणि बऱ्याच दिवसापासूनचा जो डेथ रेशो आपण बघत गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. म्हणजे एक काय म्हणू त्याला मोठा राक्षस आता सध्या समोर उभा राहिलेला आहे. आणि ह्या सगळ्यामधनं मुलांना कसं सांभाळायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची. कारण घरामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्या घरामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आजी आजोबा असतात, आईबाबा असतात, जॉब करणारे असतात, डॉक्टर्स असतात, लहान मुलं असतात, त्यांची भावंडं असतात. या सगळ्यांपासून नेमकं मुलांना सांभाळायचं कसं याचं उत्तर मिळत नाहीये. आणि नवीन झालेला तो म्युकोमायकोसिस हा डिसीज तो अजून एक वेगळी प्रकारची भीती आज आमच्या मनामध्ये पसरवतोय. आणि मुलांना लस येत नाही तोपर्यंत फार भयंकर म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात दडपण आहे की आज मला इथे शब्दामध्ये व्यक्त करणं पण खूप कठीण झाले. नक्कीच आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगानं आपण आपल्या पॅनलवरती आज बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कामाक्षी भाटे यांना देखील बोलवलेलं आहे. डॉक्टर कामाक्षीजी, प्रत्येक वयोगटातील नागरिकांना आतापर्यंत कोरोनाचा हा सामना करून झालाय. तिसरी लाट आणि त्याचा धोका वर्तवत असताना तज्ज्ञांचं असं मत आहे येणारी तिसरी लाट जी आहे ती लहान वयातील मुलं असतील, मुली असतील यांच्यासाठी जी आहे ती धोक्याची घंटा असल्याचं देखील बोललं जात आहे. बरं, जसं कोरोना हा भारतात संपूर्ण जगभरात पसरला त्यावेळेला तो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमवरती कशा प्रकारे अटॅक करतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आतापर्यंत डॉक्टर असतील, फ्रंटलाईन वॉरियर्स असतील, त्यांनी आपापल्या परीनं प्रत्येकाला या धोक्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आता बालरोग तज्ज्ञांसमोर असलेलं जे आव्हान आहे त्याकडे आपण कशा प्रकारे पाहता? कारण आधीच लहान वयोगटामध्ये सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल हे सातत्यानं लक्षणं ही लहानग्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र त्यात जर आता कोरोनानं शिरकाव केला, जसं काही दिवसांपूर्वी जसं जयश्री मॅडम देखील म्हणाल्या की लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना त्याची लागण झाल्याच्या अनेक बातम्या दाखवलेल्या होत्या. मात्र धोरण निश्चिती ही सरकारी पातळीवरती होणं हे अत्यंत महत्त्वाचं असताना बालरोग तज्ज्ञांसमोर किती मोठा हा प्रश्न कोरोना संकटाचा या क्षणाला आहे? डॉक्टर कामाक्षी, तुम्ही म्हणालात ते अत्यंत महत्वाचं आहे की आपल्या बालकांचं आपण रक्षण कसं करायचं. तर कोरोनाच्या सुरुवातीच्या लाटेमध्ये असं लक्षात आलं होतं की फक्त वयस्क लोकांना ते होतो आणि त्यांच्यामध्ये तो जास्त धोकादायक आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या कुणाचाही विचार केला नव्हता, अंडर 45चा पण विचार केला नव्हता आणि कशाचाच विचार केला नव्हता. पण नंतर असं लक्षात आलं की यंगर जनरेशन म्हणजे थोडं तरुण वयामध्ये त्याचा उपद्रव पण होऊ शकतो आणि त्याचे जे परिणाम असतात ते जास्त धोकादायक पण असू शकतात. ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपण ज्या लोकांचं प्रोटेक्शन केलं ते अत्यंत वृद्ध जे बाहेर जाणारे नव्हते, पण ते कुणाला एक्सपोज होणारे होते? घरातून ते स्वतः जरी बाहेर गेले नसले तरी घरातली म्हणजे मुलगी, सून, मुलगा, नातू, नातवंड सगळी जी बाहेर जातात आणि परत येतात त्यांच्यामुळे त्यांना धोका होऊ शकत होता. त्यावेळेला आपल्याला असा विचार होता की हे फक्त ज्यांचं ब्लड प्रेशर जास्त आहे, ज्यांना डायबिटीस जास्त आहे, ज्यांचं वय जास्त झालेलं आहे त्यांना धोका असल्यामुळे आपण त्यांना वॅक्सिन दिलेलं आहे. पण आता असं लक्षात आल्यानंतर जास्तीत जास्त आपण 45 पर्यंत सुद्धा ते आणि 45 बिलो सुद्धा आपण तो विचार केलेला आहे. पण 18 वर्षाच्या आतमध्ये आतापर्यंत का विचार झाला नसेल याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला जी लस आपण निर्माण करतो
त्यावेळेला जे ट्रायल्स असतात, क्लिनिकल ट्रायल्स असतात, म्हणजे देऊन बघायची असते ती लस आणि कशी ती उपयुक्त ठरते, नाही उपयुक्त ठरते, काही धोकादायक आहे का, त्याच्यावर लॉंग टर्म काही परिणाम होणार आहे का. कारण लहान वयामध्ये जेव्हा आपण नवीन लस देणार असतो तर हे लेकरू अजून पुढे मोठं होणार असतं, त्याचं आयुष्य अजून पूर्ण जाणार असतं आणि त्याच्यावर लॉंग टर्म काय इफेक्ट होऊ शकेल हे जर माहिती झालेलं नसेल तर फार अडचणीचं होऊन जाणार की वॅक्सिन दिलं ते चांगलं झालं का वॅक्सिन नाही दिलं ते चांगलं होईल हे अजून कळण्यामध्ये संपूर्ण जग ह्याच्याकडे बघतंय त्याच्याच ह्याच्यानी की अजून कुठलेही हे ट्रायल्स झालेले नसल्यामुळे फार अवघड आहे हा प्रश्न. पण तरीच तो एक सांगणं असं आहे की 45 पर्यंतच्या तरी घरातल्या सगळ्यांचं वॅक्सिनेशन झालं असेल तर हे प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये मूल असणार आहे. दुसरं असं म्हणजे मुलांना आपण स्वतः हँडल करत असतो, म्हणजे 18 वर्षापर्यंत नाही पण लहानग्यांना म्हणजे आपण स्वतः हँडल करत असतो, तेव्हा आपले जे इतर गोष्टी आपण शिकवणार आहे त्याच्याबरोबर हात धुणे, नाकाला मास्क लावणे, दरवाजा उघडण्या अगोदर मास्क लावणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवत असतो आणि त्याच्याने त्याचं प्रोटेक्शन होऊ शकतं. पण सर्वात महत्वाची जी वस्तू आहे ते म्हणजे वॅक्सिन. त्याच्यासाठी जर सेफ्टी हे नाही बघितलं गेलं तर लॉंग टर्म इफेक्ट मुलांच्यावर काय होतील हे सांगता येणार नाही. आणि म्हणून ते महत्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. जे बाळ आहे जे डॉक्टर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. डॉक्टर अविनाश भोंडवे यावर आपल्यासोबत जोडले गेले आहेत, आरोग्य तज्ज्ञ. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, मला आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की आंतरराष्ट्रीय पातळीवरती या क्षणाला कशा प्रकारे लहानग्यांसंदर्भातलं संशोधन सुरू आहे. आधीच आपण देशभरामध्ये ज्यावेळेला लसीकरणाला प्राधान्य देतोय त्यावेळेला मात्र लसींचा होणारा तुटवडा ही सगळ्यात मोठी समस्या यावेळेला भारतासमोर आहे. अनेकांनी जरी मदतीचा हात पुढे केलेला असला तरी देखील आपली लोकसंख्या आणि त्या मानानं होणारं लसीकरण याचं व्यस्त असलेलं प्रमाण जे आहे ते सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्यासमोर आहे. त्यानंतर लहानग्यांसाठी जसे कोविड सेंटर बनवण्याला प्राधान्य दिलं जातंय तशाच प्रकारे त्यांच्या लसीकरणाबाबत भारत कधी धोरण ठरवणार आहे. कारण इतर देशांमध्ये पाहायला गेलं तर 18 वर्षे वयाखालील असलेल्या लहानग्यांसाठी देखील लसींची निर्मिती करण्यात आलेली आहे, त्यांच्या लसीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र भारत या क्षणाला कुठे आहे असं आपल्याला वाटतं आरोग्य सुविधांच्या बाबतीत आणि खास करून लसीकरणाच्या बाबतीमध्ये, कारण हे धोरण ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर अविनाश, आपण एक पाहिलं की कोरोना किंवा हा कोविड हा जो विषाणू आहे हा जगातल्या सर्वांना, सर्व वयोगटांना बाधित करतो. त्याप्रमाणे तो लहान मुलांनाही बाधित करतो. आपण आपल्या महाराष्ट्रातले जरी आकडे पाहिले तरी मार्च मध्ये 55,000 आणि एप्रिल मध्ये साधारणतः 85 ते 90,000 बालकांना याची लागण झाली. परंतु त्यासाठी जे काही आता लसीकरण करायचंय तर आज जगामध्ये ज्या लसी उपलब्ध आहेत त्या लसींचं जे काही ट्रायल्स असतात, त्याचं जे टेस्ट असतात सुरुवातीच्या क्लिनिकल ट्रायल्स आणि ह्युमन ट्रायल्स, तर ह्या 18 वर्षाखालील वयाच्या व्यक्तींसाठी झालेल्या नाहीत. याच्यामध्ये फक्त फायझर कंपनीची जी लस आहे त्यांनी ती 16च्या वरच्या मुलांसाठी, 16 वर्ष वयाच्या वरच्या सगळ्यांसाठी ती ट्रायल घेतलेली आहे. त्याच्यामुळे ती एक लस उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट अशी की अमेरिकेमध्ये आता मॉडर्ना, फायझर आणि नोव्हावॅक्स या कंपन्यांनी साधारणतः 12 ते 15, 8 ते 12 आणि 5 ते 8 आणि त्या 5 वर्षापेक्षा लहान अशा मुलांसाठी ट्रायल्स घेण्याची सुरुवात केली. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की अशा ट्रायल्ससाठी जे स्वयंसेवक पाहिजेत किंवा व्हॉलंटियर पाहिजेत त्यासाठी फार लोक पुढे येत नाहीयेत. तरी सुद्धा जे काही लिमिटेड हे आहेत स्वयंसेवक आहेत किंवा जे काही लिमिटेड मुलं त्यांना मिळालेली आहेत त्यांच्यावर त्यांच्या ट्रायल्स चालू आहेत. अजूनही त्यांना परदेशातही आपत्कालीन सुद्धा परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आज जगामध्ये जन्मलेल्या बालकापासून 15 वर्ष पूर्ण किंवा 16 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीपर्यंतच्या मुलांसाठीची जी पूर्णपणे मान्यता प्राप्त अशी कुठली लस नाही. आणखीन एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की जगामध्ये एक प्रकारचा मतप्रवाह असा चाललाय, बऱ्याच उलटसुलट हे चाललंय. एक फ्रेंच आल्प्स नावाचा एक स्टडी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की लहान मुलांना जे कोरोनाची बाधा होते ती फारशी विशेष होत नाही आणि लहान मुलांपासून इतरांना ते बरेचसे एसिम्प्टोमॅटिक राहतात आणि इतरांना त्यांचा संसर्ग पोचत नाही.
त्याच्यामुळे लहान मुलांना लसीकरण का करावं अशा प्रकारचं तिथे वाद आहे. इव्हन अनेक काही मतप्रवाह तर असे आहेत की लहान मुलांना तुम्ही हे देऊ नका, कारण ते एसिम्प्टोमॅटिक असतील तर ते पसरवत नाही. तुम्ही शाळा सुरू करा. शाळांमध्ये सुद्धा 2 मुलं जरी बाधित असली तरी एकमेकांपासून संसर्ग होणार नाही. बरं. मुलांना बाधा झाली तरी सुद्धा ते होणार नाही. त्याच्यामुळे एकूण प्रश्न असा आहे की 15-16 वर्षाखालील मुलांसाठीची जी ट्रायल्स आहेत त्याच झालेल्या नाहीत. त्या कराव्यात त्या करू नयेत याबद्दल अनेकांच्या मनात, विशेषतः पालकांच्या मनामध्ये खूप भीती आणि शंका आहेत. आणि भारतामध्ये सुद्धा काही दिवसापूर्वी अशी एक अफवा बातमी, फेक बातमी पसरली होती की भारत सरकारने 12 वर्षाखाली ट्रायल सुरू केलेला आहे. त्यावेळेला सरकारनेच एक काही दिवसांपूर्वी असं निवेदन प्रसिद्ध केलं होतं की भारतामध्ये कोवॅक्सिनच्या 12 वर्षाखालील मुलांसाठीच्या ट्रायल घेतल्या जात नाहीये. या सगळं पाहता आपण हे जे काही आता तिसऱ्या लाटेसाठी मुलांना प्रोटेक्शन करायचंय यासाठी जी आपण टास्क फोर्स पेडियाट्रिक किंवा बालरोग तज्ज्ञांची आपण नेमलेली आहे भारताने, तर त्यामध्ये याच्यावर सखोल विचार व्हायला पाहिजे की वॅक्सिन अवेलेबल नाही तर काय करायचं, ही आत्ताची परिस्थिती आहे. बरं, अनिरुद्ध वैशंपायन देखील आणखी एक पालक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या देखील वयोगटातल्या असलेल्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या पाल्यांच्या वयोगटातल्या असलेल्या समस्या देखील फार वेगळ्या स्वरूपाच्या आहे. अनिरुद्धजी, या क्षणाला अनेक विद्यार्थी आहेत जे 18 वर्षे वयाच्या खालती आहेत, मात्र परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळेला त्यांना भारत सोडून बाहेर जाण्याची वेळ येणार आहे त्यावेळेला अमुक एक प्रकारचंच लसीकरण झालेलं हवं. प्रत्येक देशाचे आपले आपले काही वेगळे प्रोटोकॉल आहेत ज्यामुळे या शिक्षणातही अनेक अडथळे निर्माण होताना दिसतात. आणि हा देखील एक भाग किंवा हा देखील एक गट जो आहे तो दुर्लक्षित असल्याचं पाहिलं जात आहे. अनिरुद्धजी, नेमकी समस्या काय आहे? ज्यावेळेला परदेशात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यावेळेला त्याचा देखील एक प्रोटोकॉल हा प्रचंड वेगळ्या प्रमाणात आहे. अनिरुद्धजी. हो, बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय ती गोष्ट अगदी खरी आहे. जसं आज लहान मुलांचं लसीकरण करताना सर्वात पहिला प्रेफरन्स हा आपल्याला ज्यांना काही मेडिकल अर्जन्सी आहे, जी मुलं आजारी असतात, काही असतात, त्यांचा प्रथम झाला पाहिजे, हे याच्यात काही वादच नाही. पण असे पण काही पेरेंट्स आहेत की ज्यांची मुलं परदेशात शिकायला जाणार आहेत आणि आज परदेशात शिकायला त्यांना जायचं असेल तर एक तर त्यांना आता ऍडमिशन घ्यायची आहे किंवा येत्या 2 महिन्यात त्यांचे ऍडमिशन पूर्ण होऊन साधारणपणे 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर पासून ही परदेशातली कॉलेजेस चालू होतात. तर तिथे प्रॉब्लेम असा आहे की त्यांना जेव्हा तिथे जायचं तर त्यांना विचारलं जातं की तुमचं वॅक्सिनेशन झालेलं आहे किंवा नाही ते. आणि साधारण हा जो वयोगट आहे जो 15, 16, 17, 18 ह्या वयोगटातली मुलं एक 10वी नंतर किंवा 12वी नंतर बाहेर जातात आणि आपल्या इथे अजूनही 18च्या खाली वॅक्सिनेशन झालेलंच नाहीये. त्याच्यामुळे हे जे पेरेंट्स आहेत त्यांना काय तिथे सांगायचं आहे की आमच्या मुलाचं वॅक्सिनेशन झालेलंच नाहीये किंवा होणार आहे किंवा कदाचित होणार पण नाही, हे त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे. आणि त्या ह्याच्यावर त्यांना विजासाठी पण अडचणी येत आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना जर का असं वाटलं की ठीक आहे 2 महिन्यानंतर आपल्या पाल्याचं आपल्या मुलाचं वॅक्सिनेशन होईल, पण त्यांना आज सरकारकडनं काही धोरणच कळत नाही की कधी होईल, काय होईल, त्याच्यानंतर कुठल्या मुलांना प्रेफरन्स दिला जाईल. कारण असं आहे की आज जर का समजा 1 महिनाभराने एखाद्या मुलाचं वॅक्सिनेशन झालं तर त्याचा दुसरा डोस परत त्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला परदेशात तो जिथे शिक्षण गेलो आहे तिथे जायचं आहे, तिथे जाऊन त्याला क्वारंटाईन व्हायचं आहे आणि मग 15 दिवसानंतर ठरलेल्या तारखेला त्याला त्याचं कॉलेज अटेंड करायचं आहे. तर हे कुठलंच प्लॅनिंग त्या लोकांनाही करता येत नाहीये, त्या पेरेंट्सला करता येत नाहीये. त्यांना समोरची जी कॉलेजेस आहेत तिथे ते ऍडमिशन घेत आहेत त्याही लोकांना त्यांना काही नीट सांगता येत नाही, कारण आपल्याकडनं नीट सांगितलंच जात नाही की आमच्या मुलाचं कधी वॅक्सिनेशन होणार. नक्कीच, म्हणजे धोरण निश्चिती हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, याच अनुषंगानं आपण सगळे मिळून सरकारपर्यंत हा जो आहे तो मुद्दा निश्चितच पोहोचवूयात की 18 वर्षे आणि त्याच्या खालील वयोगटातले जे कोण विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य कशा प्रकारे टांगणीला लागलेलं आहे, कशा प्रकारे त्यांच्या येत्या काळातल्या अनेक निर्णयांसाठी हे लसीकरण जे ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतं, यावरती तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याच अनुषंगानं आपण चर्चेत पुन्हा भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण लगेच चर्चेकडे वळतोय. 18 वर्षे वयोगटाखालील असलेल्यांसाठी लसीकरणाचं धोरण अद्यापर्यंत निश्चित झालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांच्या करिअर संदर्भातला असेल, त्यांच्या भवितव्यासंदर्भातला असेल, अशा अनेक प्रश्नांवरती आपण चर्चा करतोय आणि सरकारनं लवकरात लवकर या संदर्भातलं धोरण जाहीर करावं जेणेकरून पालक आणि पाल्य दोघांच्याही असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत केली जाऊ शकते. डॉक्टर कामाक्षी भाटे
यांच्याकडे आपण चर्चेत या क्षणाला वळणार आहोत. डॉक्टर कामाक्षी, आपण ऐकलं असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशा प्रकारे या क्षणाची सिच्युएशन आहे. लसीकरणासंदर्भातलं धोरण ज्यावेळेला निश्चित होत नाही त्यावेळेला अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भवितव्याची जी आहे ती चिंता सतावताना दिसते. आपण जसं बघतो की नवीन मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या वर्ष आणि 2 वर्षाच्या अनेक लसी ज्या आहेत त्या ठरलेल्या असतात. मात्र त्यामध्ये आता पुन्हा एकदा अशा प्रकारच्या लसीकरणाचा समावेश व्हावा का, त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं संशोधन सुरू झालेलं आहे का? ज्या विद्यार्थ्यांना भारतातून बाहेर परदेशात शिक्षणासाठी जायचंय त्यांचे देखील प्रश्न जे ते अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारनं आणखी वेग घेऊन 18 वर्षे वयोगटाखालील असलेल्यांसाठी वेगळं धोरण निश्चित करणं किती आवश्यक आहे या क्षणाला? डॉक्टर कामाक्षी. पालकांचा म्हणजे जे टेन्शन आहे मनातलं ते फार महत्वाचं आहे. पण याच्या अगोदर पण आपली पाल्य बाहेरच्या देशात जात होती, अगदी 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर. तर त्यांच्याकडून एक लिस्ट येते की या सगळ्यांचं वॅक्सिनेशन झालं पाहिजे म्हणून. आता त्या लिस्टमध्ये म्हणजे मी जे आता बघितलंय त्याच्यामध्ये कोरोनाची झालेली आहे का असं म्हटलेलं नाहीये. पण त्याचं महत्वाचं असं कारण आहे की गेल्यानंतर 14 दिवस नाहीतरी ते क्वारंटाईन करून घेतात मुलांना. दुसरं असं आहे की त्यांच्या देशाला जी योग्य आहे लस समजा असेल तर ती तिथं दिली जाते. हे जे मी आता माहितीचं मला जे आहे ते हे आहे. पण अजूनही जे आधीच अविनाश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही खूप देशात म्हणजे इव्हन प्रगत देशात सुद्धा अजूनही 16 वर्षाच्या आतल्या मुलांना वॅक्सिनेशन दिलंच जात नाहीये, कारण त्याचा अजून अभ्यास झालेला नाहीये सेफ्टीचा. त्यामुळे इतकं घाबरून जायचं कारण नाही. आणि पूर्वी सुद्धा आपण काही लशी इथं देऊन मुलांना पाठवत होतो, त्यांची लिस्ट असायची त्याप्रमाणे, आणि जे आपल्याकडे उपलब्ध नाहीये ते तिकडे देऊन घ्यायचे. तर इतकं काही काळजीचं कारण नसावं असं मला वाटतं. की जर आपल्या देशामध्ये ते धोरणच नसेल तर ते काही इन्सिस्ट नाही करू शकत की ती लस नसेल तर तुम्हाला ऍडमिशन देणार नाही, असं होणार नाही. तिथं गेल्यानंतर सुद्धा ते देऊ शकतात. बरोबर आहे डॉक्टर कामाक्षी, तुम्ही जसं म्हणताय की काही रूल्स आहेत आणि त्यानुसार ते लसीकरण करूनच परदेशात जे आहे ते शिक्षणासाठी जावं लागतं. येत्या काळामध्ये त्या संदर्भातलंही धोरण निश्चित होईल अशी आपण अपेक्षा करूयात. जयश्री देशपांडेजी, मी आपल्याकडे येतो. पालक प्रतिनिधी म्हणून आपण आज या चर्चा सत्रामध्ये सहभागी आहात. मात्र जयश्रीजी, अनेकांची मानसिक आणि शारीरिक स्थिती या क्षणाला योग्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला कोविड संदर्भातले येणाऱ्या अफवा असतील, कोविड संदर्भातले असलेले नवे नियम असतील, वेळी अवेळी लागणारा लॉकडाऊन असेल, त्यानंतर होणारा अनलॉक असेल, व्यवसाय देखील अनेकांचे स्थिर नाही आहेत. मात्र पुढचा प्रश्न हा निर्माण होतो की लसीकरणासाठी लांबच लांब लागलेल्या ज्या आहेत त्या रांगा आपण या क्षणाला पाहतोय. त्या ठिकाणीच सर्वाधिक कोरोना होण्याची शक्यता जास्ती वर्तवली जाते. कारण ज्येष्ठ नागरिक असतील किंवा 18 ते 45 वयोगटातील नागरिक ज्यावेळेला जातात त्या ठिकाणी अनेक वेळेला त्रिसूत्रीचं पालन होताना त्या ठिकाणी दिसून येत नाही लसीकरण केंद्रांवरती. मात्र लहानग्यांच्या बाबतीत जर लसीकरणाचा निर्णय घेतला तर तासनतास पुन्हा एकदा रांगेमध्ये या लहानग्यांसाठी उभं राहण्याची किंवा लसीकरण केंद्रांवरती रांग लावण्याची मानसिक शारीरिक तयारी पालकांची आणि विद्यार्थ्यांची असू शकते का? जयश्रीजी. निश्चितच अतिशय अवघड आहे. कारण आपण आता जेव्हा ह्या रांगा बघतो तेव्हाच एवढी मोठ्या प्रमाणात भीती आम्हालाही अशी असते की आपण त्या रांगेमध्ये जाऊन जर एखादा डिसीज आपण घरी घेऊन येणार का. सेम प्रॉब्लेम आम्हाला दिसतो तो मुलांमध्ये सुद्धा. आता सध्याचे जर अडचण आपण बघितली तर मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर कमी असते. ऑलरेडी लहान मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर कमी असते. 5 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये किमान आपण हायजीन म्हणा, मेंटेनन्स म्हणा, ह्या गोष्टी शिकवू शकतो. पण 5 वर्षाच्या खालची मुलं इतकी लहान असतात की त्यांना याच्यातलं काहीच कळत नाही. दुसरी भीती आहे की जर मुलांना साधी सर्दी झाली तर ती नेमकी सर्दी आहे का कोरोना आहे, त्यांना आयसोलेट करायचं कसं, आणि त्याच्यावरती उपलब्ध नसलेली लस. आणि ह्या लसीसाठी जर का एवढ्या गर्दीमध्ये मुलांना न्यायचं तर त्याच्यामध्ये आमच्या मुलांमुळे म्हणा किंवा आतून कोणाला कोरोना असलेल्यांमुळे म्हणा तो इतर ठिकाणी स्प्रेड होणार का. प्री एक्झिस्टिंग डिसीज असतील तर तिथे पालकांचा जीव हा कंटिन्युअस टांगणीला लागून राहिलेला आहे की आधीच त्याला एखादा आजार आहे आणि त्याच्यामध्ये परत हे नवीन काही संकट आमच्यावर उद्भवणार का. म्हणजे मानसिक स्थितीच्या बद्दल तर सांगायचं झालं तर आत्ताच्या सेकंदाला सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती की खूप घरांमध्ये डेथ झालेल्या आहेत. रोज खूप पालकांचं काउन्सिलिंग आम्ही आमच्या माध्यमांमधून करत असतो. पण जेव्हा लस येईल तेव्हा सुद्धा त्याचं व्यवस्थित धोरण की ज्या मुलांना काही प्री एक्झिस्टिंग डिसीजेस आहेत त्यांना त्वरित आणि शक्यतो जिथे मोठ्या ठिकाणी मोठ्या सोसायटीज असतील आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून. कारण आता लसीचा जो सगळा गोंधळ बघता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा म्हणजे 90च्या पुढच्या लोकांना सुद्धा 4 वेळा लस घेण्यासाठी जावं लागतं जरी त्यांनी
रजिस्ट्रेशन केलं असेल तरी असा गोंधळ होऊन त्या ठिकाणी चालणार नाहीये. त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध कार्यक्रम आयोजित करण्याची गरज आहे. बरोबर. जो कितपत आपल्याकडे राबवला जाईल याच्यावर मात्र खूप मोठी शंका आहे. खरं डॉक्टर अविनाश भोंडवेजी, या संदर्भामध्ये विचार करणं किती गरजेचं आहे, कारण लागलेल्या रांगांमधूनच प्रादुर्भाव तर होणार नाही ना, ही भीती अनेक जण लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करताना दिसून येते. त्या ठिकाणीच असलेला सावळा गोंधळ आपण पाहतोय. ज्यावेळेला लहानग्यांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेतला जाईल त्यावेळेला यापूर्वी जसं पोलिओ लसीकरणासंदर्भातलं असेल, BCG लसीकरणासंदर्भातलं असेल, जी धोरणं राबवण्यात आलेली होती तशाच प्रकारचं एक वेगळं धोरण आता कोविड-19च्या लसीकरणाच्या बाबतीमध्ये राबवणं गरजेचं आहे का, ज्याकडे आत्ताच दुर्लक्ष करून चालणार नाही, आत्ता असलेल्या वेळेचा योग्य तो फायदा घेऊन लसीकरणाचं धोरण. डॉक्टर अविनाश. लहान मुलांची लस उपलब्ध होईल त्याला अजून वेळ आहे, पण जेव्हा कधी उपलब्ध होईल त्यावेळेला केवळ लसीकरणाची तारीख आणि लसीकरणाचं केंद्र एवढीच अपॉइंटमेंट न मिळता त्या दिवशीच्या 100 लोकांच्या वेळेचीही अपॉइंटमेंट मिळाली पाहिजे की तुम्ही 8 वाजता या, तुम्ही 8 अजून 10 मिनिटांनी या. या पद्धतीने केलं तर पालकांना नक्कीच तिथं गर्दी करावी लागणार नाही. आणि या पद्धतीचं इव्हन हे सिनियर सिटीजनना आणि 18 ते 45 वयोगटातल्या लोकांना सुद्धा या पद्धतीचं धोरण स्वीकारायला पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार कठीण नाही आहेत, परंतु त्या अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. कदाचित जर खाजगी क्षेत्रातल्या डॉक्टरांना याचं जर परवानगी दिली आणि जर मोठ्या प्रमाणामध्ये जर लस खाजगी डिस्ट्रीब्युटरकडे जर उपलब्ध झाली तर मला वाटतं की आतापर्यंत अनेक वर्ष पालक आपल्या मुलांना दवाखान्यांमध्ये आणून पेडियाट्रिशियन्स असतील किंवा गायनेकॉलॉजीची हॉस्पिटल्स असतील अशा ठिकाणी लसीकरण करून घेतात. हे बाकीचं जे आपलं राष्ट्रीय लसीकरण योजना किंवा पेडियाट्रिक्स IAPने ज्या लसीकरणाची हे दिलेलं आहे ते करून घेतात वर्षानुवर्ष. डॉक्टर कामाक्षी यांना माहितीच आहे, त्या करतच असतील. तर त्या पद्धतीने आपण हे करू शकतो की दिवसाला मी 25 जणांना अपॉइंटमेंट देईन आणि 25 जणांचं लसीकरण करेन. तर हे गोष्ट व्हायला पाहिजे. दुसरं एक छोटंसं मी असं सांगू इच्छितो की आता जो मगाशी प्रश्न आपण उद्भवला त्याप्रमाणे हे जगामध्ये कुठंही याचं अजून नियोजन होत नाहीये. 16 वर्षाच्या खालच्या मुलांचं कुठली अधिकृतरित्या लस उपलब्ध झालेली नाहीये. त्याच्यामुळं जी छोटी मुलं किंवा 10वी पास झाल्यावर 12वी पास झाल्यावर ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची अट ही घातली जाणार नाहीये, कारण अशा प्रकारची लसच उपलब्ध नाहीये. परंतु जी आता जे मुलं या वर्षीच्या शिक्षणासाठी परदेशी जाणार आहेत त्यांना सुद्धा ही अट अजूनही टाकलेली नाही. कारण आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये जे 2 देशातले किंवा देशांमधले करार असतात त्याप्रमाणे ते केलं जातं. त्यावेळेला आपल्या इथली जी लस आहे ती तिथं अधिकृतरित्या मान्य होईल. आणि ज्यावेळेला ही मुलं लस न घेता जातील त्यावेळेला डॉक्टर कामाक्षी यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी जायच्या आधी आपल्याला RT-PCR टेस्ट करावी लागते. तुम्ही निगेटिव्ह असाल तरच तुम्हाला प्रवास करता येतो आणि तिथं गेल्यानंतर 14 दिवस तुम्हाला ते क्वारंटाईन करतात. तर त्यामुळं ही भीती नाही, ही शंका मनातून सोडून द्या की लस जर लहान मुलांना मिळाली नाही तर त्यांना परदेशी जाता येणार नाही. बरोबर आहे. नक्कीच अनिरुद्ध वैशंपायन यांच्याकडे देखील मी चर्चेच्या पुढच्या भागामध्ये जाणार आहे, कारण अनेक प्रश्न अजूनही जे आहेत ते अनुत्तरित आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न तो उद्भवतो की ज्या वेळेला लसीकरण आपल्या देशभरामध्ये सुरू असताना अनेक ठिकाणी हे अनेक केंद्रांवरती सुरू असलेलं लसीकरण आपण पाहतोय. खाजगी ठिकाणी जाऊन देखील लसीकरणाची मोहीम अगदी काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर लसींच्या अचानकपणे वाढलेल्या किमती देखील त्याला कारणीभूत ठरताना दिसतात. कारण जर आपण पाहिलं की भारतात असलेल्या 2 महत्त्वाच्या ज्या लसी आहेत त्या आता 600 ते 700 रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकत घेण्याची वेळ आलेली आहे. फक्त शासनाला कमी किमतीमध्ये मिळताना दिसतात. प्रायव्हेट ठिकाणी लसीकरण जरी सुरू नसलं तरी देखील जर लसीकरणासंदर्भात जर निर्णय घेतला गेला तर 700 ते 900 रुपये जे ते मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी खरोखर मानसिक तयारी जी आहे ती पालकांची असेल, विद्यार्थ्यांची असेल किंवा कुठल्याही वयोगटातील नागरिक जे लसीकरण करू इच्छित आहे त्यांची झालेली आहे का, आणि हाच सावळा गोंधळ लहान मुलांचं लसीकरण सुरू झाल्यानंतर होऊ नये यासाठी काय करायला हवं या अनुषंगाने करूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लगेच आपण चर्चासत्राकडे वळतोय. यावेळेला अनिरुद्ध वैशंपायन पालक, त्याचबरोबर आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कामाक्षी भाटे आणि पालक प्रतिनिधी जयश्री देशपांडे हे आपल्या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनिरुद्ध वैशंपायनजी, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की या क्षणाला लसीकरणाला आपण सर्वाधिक प्राधान्य देत असताना लसींचा असलेला तुटवडा, त्यानंतर वाढलेल्या किमती, अशा अनेक प्रकारच्या समस्यांना या क्षणाला लसीकरणाच्या बाबतीमध्ये देशवासियांना जे ते सामोरं जावं लागतंय.
लहान मुलांच्या बाबतीमध्ये किंवा 18 वर्षे वयोगटाखालील असलेल्यांसाठी जर लसीकरण या पुढच्या काळात सुरू झालं तर त्यावेळेला मात्र काळा बाजार असेल, वाढलेल्या किमती असतील, या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागू नये याकडे आपण कशा प्रकारे पाहता? अनिरुद्धजी. आजचा जो विषय आहे की सरकारने लहान मुलांच्या दृष्टीने म्हणजे 18 वर्षाखालील दृष्टीने काहीतरी धोरण आखलं पाहिजे, काहीतरी धोरण सांगितलं पाहिजे. याच्यात एक दुसरी गोष्ट पण अशी आहे की सध्या ह्या 18 वर्षाच्या मुलांचे जे पालक आहेत, ज्यांचे आज पहिला डोस झालेला आहे किंवा ज्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे, तर आज ते लोक हे बघतायत की पहिला डोस तर होऊन गेला, आता तो डोस झाल्यानंतर दुसरा डोस त्यांना 28 दिवस, 30 दिवस, 40 दिवस जे वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं तेवढ्यात तो घ्यायचा होता आणि तो आज दुसरा डोस त्यांना मिळत नाहीये. आणि तो डोस घेण्यासाठी हे लोक आज 5-5, 6-6 वेळा लसीकरण केंद्रावर जाऊन उभे राहतात आणि तिकडनं परत येतात. तर आज ही लोक मोठी आहेत वयाने म्हणून ही शांतपणे जाऊन तिथे उभी राहतात आणि परत येऊन जातात. पण हेच जर का जी लहान मुलं जी आहेत त्यांना सुद्धा जर का असंच करावं लागलं, मग त्या बाबतीत जर का काही धोरण नसेल की आज लहान म्हणजे 18 वर्षाखालील मुलांचा आज एक पहिला डोस झाला तर दुसरा डोस जे काय नेमून दिलेलं तुमचं हे आहे पिरियड आहे त्याच्यामध्ये त्याला तो मिळेलच, त्याच्या आधी त्याला परत स्ट्रगल करावं लागणार नाही. कारण कुठल्याही पालकांना त्या लहान मुलांना घेऊन लसीकरण केंद्रावर 4-4, 5-5 वेळा जाणं शक्यच नाही. त्याच्याने अजून त्यांचे अजून काही काय म्हणतात त्यांना त्रास होण्याची अजून शक्यता आहे आणि हे पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे त्या मुलांसाठी धोरण हे आखलंच पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी काहीतरी इन्स्ट्रक्शन ह्या पालकांसाठी सगळ्यांसाठी दिल्याच पाहिजे. बरोबर. दुसरा एक विषय असा येतो की किती किमतीला लस दिली जाईल वगैरे, जो खरं तर आपल्याशी तो संबंधित विषय नाही, सरकार त्या बाबतीत करेलच काही ना काहीतरी. पण बरेच वेळा काय होतं ना, जेव्हा लहान मुलांचा किंवा मुलांचा विषय होतो त्यावेळेस आज आपण आपली लस घेताना एखादा विचार करतो की अरे ही महाग आहे किंवा ही इतक्या किमतीत मिळाली पाहिजे किंवा सरकार इतक्या किमतीत देतं आहे वगैरे. पण जेव्हा मुलांचा विषय होतो त्यावेळेस एक वेळ आपण थोडेसे हे होतो की नाही जी काय किंमत मोजावी लागेल ती चालेल, पण आपण जाऊन पहिले ती लस त्याला देऊया, अशी पण थोडी मानसिकता असू शकते पालकांची. पण खरोखर ज्यांना नाही परवडत किंवा नाही शक्य त्यांच्या बाबतीत मात्र जी सरकार जी त्यांच्यासाठी जे काय विचार करत असेल ते मात्र सरकारने त्याच्यासाठी काय जे धोरण आहे ते त्यांनी सांगावं. डॉक्टर अविनाशजी, लसीकरणासंदर्भातल्या धोरणामध्ये किमती असतील, काळा बाजार असेल किंवा जसे काही शंका उपस्थित केल्या अनिरुद्धजी यांनी, त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तरी आत्तापासून धोरणाची जे ते सुरुवात व्हावी असं वाटतं का? कारण दुसरी लस घेताना देखील अनेकांना स्ट्रगल करावा लागतोय. आजही आपण ज्यावेळेला बघतो 18+ असलेल्यांसाठी ज्यावेळेला रजिस्ट्रेशन करतोय त्याच्या ॲपमध्ये देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेक नागरिकांना 4-4, 5-5 वेळेला जी आहे ती लसीकरण केंद्रांवरती जी आहे ती फेऱ्या माराव्या लागतात, तरी देखील लस उपलब्ध नसल्याचं उत्तर अनेक वेळेला मिळतं. डॉक्टर अविनाश, याचं खरं कारण असं आहे की आपण म्हणताय त्याप्रमाणे जर लोकांना एक हेलपाटे घालायला लागू नये याचं कारण असं आहे, हेलपाटे घालावे लागतायत याचं कारण असं आहे की जेवढ्यांना लस घ्यायची आहे त्या संख्येपेक्षा लसीचा साठा कमी आहे. आणि याचं एकमेव कारण आपण या पद्धतीने नियोजन अगदी सुरुवातीपासूनच केलं नाही. ज्या वेळेला 16 जानेवारी 2021 ला याची लसीकरण सुरू झालं त्यावेळेपासून आपल्या भारताच्या जी आरोग्य खात्याची वेबसाईट आहे त्याच्यावर 117 कोटी लोकांना लस द्यायची असं स्वच्छ तिथं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला 234 कोटी डोस द्यायचे. तर त्या पद्धतीने त्याचं नियोजन करून त्याचा साठा आणि उत्पादन कसं होईल आणि त्याचं हे केलेलं नाहीये. दुसरा एक मुद्दा सेम हे आहे, पेडियाट्रिक्स मध्ये जे आहे लहान मुलांची लस आहे ती टोटली वेगळी येणार आहे. ज्या वेळेला कधी येईल त्यावेळेला ॲडल्ट व्हॅक्सिन आणि पेडियाट्रिक व्हॅक्सिन किंवा इन्फंट व्हॅक्सिन किंवा अजून छोट्या मुलांचं व्हॅक्सिन यामध्ये फरक असतो. आणि अशा अनेक प्रकारची व्हॅक्सिन असतात की जी ॲडल्टची वेगळी असतात आणि पेडियाट्रिकची वेगळी असतात, लहान मुलांची वेगळी असतात. तर त्याचा तर पुन्हा एकदा हे करायला लागेल, साठा आणि हे पूर्ण व्यवस्थित असल्यानंतरच त्याचे लसीकरण चालू करायला लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किमती. आपण जे म्हणालात की वेगवेगळ्या ह्याच्यासाठी केंद्र सरकारला वेगळी किंमत, राज्य सरकारला वेगळी किंमत, खासगी लोकांना वेगळी किंमत, हे न ठेवता एकच किंमत पाहिजे. आपल्या देशामध्ये औषध नियंत्रण कायदा आहे, औषधाच्या किमतीचा नियंत्रण आणि जीवनावश्यक किंवा प्राण संरक्षक औषधं जी असतात त्यांना ते लागू असतं. त्या पद्धतीने हे लसीसाठी करणं आवश्यक होतं की सर्व समान सब गोडे 12% सगळ्यांना एकच रेटने उपलब्ध पाहिजे. आणि जर भरपूर साठा असेल, रेट एकच असेल तर काळा बाजार होणार नाही.
बरोबर आहे. जयश्री देशपांडेजी, मी अगदी थोडक्यात आपल्याकडे येतो कारण आपली वेळ खरं तर संपत आलेली आहे. जयश्री देशपांडेजी, आता तरी पालकांमधली आणि विद्यार्थ्यांमधली भीती जी आहे ती कुठेतरी कमी होताना दिसेल का? आणि धोरणाच्या अंमलबजावणीकडे, धोरण आखण्याकडे आता दुर्लक्ष नको. जयश्रीजी. डेफिनेटली धोरण तर त्वरित आलं पाहिजे. पालकांच्या मनातली भीती कमी होत नाहीये. त्याचं कारण असं आहे की रोज लहान मुलांमधला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना आपल्याला बातम्या दिसत आहेत. त्यामुळे मनामधली भीती कमी व्हायची असेल तर लवकरात लवकर लहान मुलांसाठी इझी गोईंग लस अवेलेबल व्हावी. लस ही सर्वांना खिशाला परवडेल अशा प्रकारची लस असावी. त्याच्यासाठी अप्पर कॅप असावा आणि शक्यतो ती सिंगल डोस लस असावी असं एक आम्हाला वाटतं. आणि सध्याची भीती ही अजून काही दिवस म्हणजे कमीत कमी लस येईपर्यंत तरी जशी आपल्या मनामध्ये भीती होती तशीच लस येईपर्यंत पालकांच्या मनांमध्ये सुद्धा मुलांसाठीची भीती राहणार आणि आहे. याच संदर्भामध्ये फक्त ज्या मुलांची इम्युनिटी पॉवर कमी आहे, ज्यांना प्री एक्झिस्टिंग डिसीज. जयश्रीजी, वेळ आपल्याकडे थोडी कमी आहे त्यामुळे मला डॉक्टर कामाक्षी भाटे यांच्याकडे जावं लागतं. डॉक्टर कामाक्षीजी, या वेळेला अनेक जण असतील की ज्या ठिकाणी त्यांच्याकडे तानुल्याचं आगमन होणार असेल, अनेक जण प्रेग्नंट असतील, त्यामुळे 0 ते 18 हा जो वयोगट आहे या क्षणाला त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही डूज अँड डोंट्स अगदी थोडक्यात. डॉक्टर कामाक्षी. मी 2 गोष्टी सांगू शकते. एक, पहिल्यांदा जयश्री मॅडमनी जे सांगितलं त्यामध्ये त्यांनी ह्याच्या आधीच्या प्रश्नातच त्यांनी सांगितलं की सगळीकडे का ती उपलब्ध असता कामा नये. तर लस अशी काही नाहीये की जी अगदी कुठल्या तरी मोठ्या कोविड सेंटरमध्येच दिली पाहिजे. तर लस ही इतर कुठेतरी सुद्धा देऊ शकता यावी असं काहीतरी आपण धोरण आखलं पाहिजे. म्हणजे लोकांना तेवढ्या त्यांच्याच एरियामध्ये जाऊन ते घेता येईल. आणि दुसरं असं आहे, आता जे तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये दुसरा नंतरचा प्रश्न काय होता जरा सांगाल का मला? नक्कीच. 0 ते 18 वर्षे वयोगटासाठी लसीकरणाचं धोरण, कारण अनेक ठिकाणी जे ते प्रेग्नेन्सीमध्ये देखील एक भीती वर्तवली जात असते की येणाऱ्या बाळाला तर कोरोनाची लागण होणार नाही किंवा आईला तर त्याची लागण होणार नाही, त्यामुळे 0 ते 18 वयोगटासाठी देखील एक वेगळं धोरण लवकरात लवकर असायला हवं का? मातेने ती लस घेतलेली असेल आणि समजा बाळ जन्मलं तर इतर ज्या गोष्टी आहेत, हात धुवायच्या, तोंडाला मास्क लावायचा आणि ह्या तरी त्याबरोबरच आईचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट बाळाला दिला गेला पाहिजे. जन्मलेल्या बाळाला तुरंत इतर बाळांच्या सारखंच आईचं दूध दिलं गेलं पाहिजे. कारण आईच्या दुधामध्ये फक्त व्हायरस असणार नाहीये तर त्याच्याबरोबर लढण्याची शक्ती असणार आहे. हे फार महत्वाचं आहे आणि अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर पीडियाट्रिक मॅगझिन्स मधून हे आलेलं आहे. खूप लेख आलेले आहेत त्याबद्दल की आईच्या दुधामधून त्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. नक्कीच. धन्यवाद जयश्री देशपांडेजी, धन्यवाद डॉक्टर कामाक्षीजी, धन्यवाद डॉक्टर अविनाश आणि अनिरुद्ध वैशंपायनजी, आपण या चर्चासत्रात सहभागी झालात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.